मंडळी, चमत्कारी मंदिराबद्दल कथा आपण सर्वांनीच ऐकली आहेत आणि आज तो दिवस आला आहे, कारण एका चमत्कारी मंदिराला आम्ही स्वतः जाऊन भेट देत आहोत. सो गाइस, माय नेम इज प्रतीक एनमार आणि मी तुमचे स्वागत करतो एक्सप्लोरिंग माहूरगडच्या पार्ट 5 मध्ये. आम्ही नेमकीच पांडवलीने बघितली आणि आता आलो इथलच्या श्री दत्त मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. आणि हे दत्त मंदिर माहूरगडामधील सर्वात महत्त्वाच्या मंदिरापैकी एक आहे, कारण मंडळी हे आहे श्री दत्तात्रय प्रभू यांचे निद्रास्थान. निद्रास्थान म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलेच असेल गाइस की या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभू निद्रा घेण्यासाठी येतात. मंदिराच्या गर्भगृहामध्ये आपल्याला काही असा प्रकारचा परिसर बघायला मिळतो, ज्याच्यामध्ये आपल्याला या दोन देवतांचे दर्शन होते. त्यांचे दर्शन करून आम्ही आलो इथलच्या दुसऱ्या मंदिरामध्ये, ज्या ठिकाणी आम्हाला महादेवाची फार मोठी पिंड बघायला मिळाली. आणि या मागे लक्षात अशी आहे की एका काळी एका ब्राह्मणाने ही पिंड बनवली होती, जी की सरळ जाऊन आभाळाला टेकली होती. त्यावेळेस दत्तात्रय भगवान या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यावेळेस दत्तात्रय भगवान यांनी त्यांच्या छोट्या करंगळीने ही पिंड दामट जमिनीपर्यंत आणली. आणि ज्यावेळेस ही पिंड जमिनीमध्ये विलुप्त होणार होती, त्यावेळेस ही पिंड बनवणाऱ्या भक्ताने प्रभू श्री दत्तात्रय यांना विनंती केली. आणि ही विनंती एका भक्ताने केली असल्यामुळे प्रभू श्री दत्तात्रयाने या पिंडीचा फक्त एवढाच भाग वरचे ठेवला. आणि आश्चर्य म्हणजे तुम्ही जर पिंडीला अजूनही हात लावला तर ही पिंड अजूनही हलते. आणि मंडळी, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या सिरीजचा फुल डिटेल व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर अपलोड आहे.